लक्षा हे मराठी माणसासाठी फक्त एक नाव नाही तर आठवण आहे. लक्षा अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव घेताच चेहऱ्यावर आपोआप हसू येतं आणि लगेच दुसऱ्याच क्षणी डोळ्याच्या कडा सुद्धा पाणावतात. सिनेसृष्टीत आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलंय. कारण त्यांचं काम. मराठी साहित्य संघ या प्रोडक्शन कंपनीत कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मीकांत यांची पावलं सिनेसृष्टीकडे वळली आणि सिने जगताला मिळाला एक हुन्नरी कलाकार, जो जितक्या सहजतेने प्रेक्षकांना हसवायचा तितक्याच कुशलतेने प्रेक्षकांना भावनिक सुद्धा करायचा. लक्ष्मीकांत शांताराम बेर्डे, भलं मोठं नाव, पण त्याला साजेशी भली मोठी कारकीर्द देखील. लक्ष्मीकांत बेर्डेंनी सुमारे 185 मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं. मराठी चित्रपट लेक चालली सासरला या चित्रपटातून सुरू झालेली त्यांची कारकीर्द पुढे वेगवेगळ्या सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून धडाकेबाज राहिली. धूमधडाका आणि दे दणादण या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना हसवलं. विदूषक मधून प्रेक्षकांना भावनिक केलं, तर हमाल दे धमाल मधून प्रेक्षकांना नवीन स्वप्न बघायला शिकवलं. जगायला शिकवणारा बाटलीतला गंगाराम असो किंवा बाळाचे बाप ब्रह्मचारी मधला लहानशा मर्फीला जीव लावणारा सारंग, त्यांनी प्रत्येक भूमिका फक्त निभावली नाही तर अक्षरशः गाजवली. लक्ष्मीकांत बेर्डे असले की सिनेमा सुपरहिट होणारच, आणि त्यात जर त्यांच्यासोबत अशोक सराफ किंवा महेश कोठारे असतील तर मग हाऊसफुलचा बोर्ड खालीच उतरणार नाही. याच सिनेमांनी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि लक्षा या नावाने कायम त्यांच्या मनात घर करून राहिले. तर तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.